नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे। सोमवारी आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतात या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक रिकव्हरी मोमेंट बघायला मिळाली। काल जो लो लागला होता त्या लोवरनं आपल्याला आज एक बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे, पण अजूनपर्यंत मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो निगेटिव्हच आहे। त्याच्यामुळे आपल्याला बुलिश व्हायचं नाहीये। आपण इंट्राडेमध्ये बुलिश होऊ शकतो, पण सध्या तरी मार्केटचा जो ट्रेंड आहे तो डाऊन साईडचा ट्रेंड आहे। तर 21,800 ते 21,820 हा जो काय रिजेक्शन लेवल आहे, या रिजेक्शन लेवलच्या आसपास निफ्टीने आज येऊन क्लोजिंग दिली आहे। सोमवारी जर निफ्टी फ्लॅटच ओपन झाली, म्हणजे जिकडे क्लोज झाले, निफ्टीची आजची क्लोजिंग 21,782 वरती निफ्टीने आज क्लोजिंग दिलेली आहे। उद्या म्हणजे सोमवारी जर निफ्टी याच लेवलवरती ओपन होऊन 21,820चा जो रेजिस्टन्स आहे 21,820च्या वरती प्रॉपरली जर 5 मिनिटाचे कॅन्डल क्लोज करेल तर आपण इकडे काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत। टार्गेट्स आपले असतील 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला सोमवारी निफ्टीमध्ये बघायला मिळतील। जर निफ्टी याच रेंजमध्ये हा जो 20 पॉईंटचा जो रिजेक्शन लेवल आहे, या रिजेक्शन लेवलपासून आपल्याला जर फॉल करताना दिसेल तर आपण जो पुटचा ट्रेड घेऊ तो क्लोजिंग पॉईंटला ज्यावेळेस ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला जाईल, म्हणजे जर निफ्टी इथे ओपन होऊन याच लेवलला रिजेक्शन घेऊन क्लोजिंग पॉईंटच्या खाली येईल तर क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपण काय करू, पुटचा ट्रेड प्लॅन करू। किंवा तुम्हाला जर या झोनमध्ये जर तुम्हाला बेरिश कॅन्डलस्टिक जर मिळाली, शूटिंग स्टार सारखी जर कॅन्डलस्टिक तुम्हाला या झोनमध्ये मिळाली तर तरी देखील तुम्ही त्या शूटिंग स्टारच्या हायवरती स्टॉप लॉस लावून पुटचा ट्रेड प्लॅन करू शकता। पण त्यासाठी या झोनमध्ये तुम्हाला निगेटिव्ह कॅन्डल आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे। निगेटिव्ह कॅन्डल जर मिळाली तर नक्कीच हा जो मोमेंट आलेला आहे, हा मोमेंट कम्प्लिटली डाऊन साईडला येताना दिसू शकतो, म्हणजे पूर्णपणे वाईपआउट होऊ शकतो। त्याच्यामुळं 21,820 ते 21,800 हा जो लेवल आहे तो खूप महत्त्वाचा असेल, स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये। सोमवारी जर निफ्टी गॅपअप ओपन झाले, गॅपअप ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी 21,800च्या वरती असेल तोपर्यंत जो आपला व्ह्यू असेल तो थोडासा पॉझिटिव्ह व्ह्यू असेल, कारण 21,800 ते 21,820 हा जो रेजिस्टन्स आहे तो निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम करेल। त्याच्यामुळे जर निफ्टी आपल्याला छोटी मोठी गॅपअप ओपनिंग दाखवेल, 21,840 21,850च्या आसपासची ओपनिंग दाखवेल आणि आपल्याला जर एखादी डीप दिली तर आपल्याला या झोनमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक बघायचं आहे। जर बुलिश कॅन्डल, एखादा रिव्हर्सल कॅन्डल जर आपल्याला या झोनमध्ये जर निफ्टीने दाखवला, इव्हन क्लोजिंग पॉईंटपर्यंत आपण वेट करू शकतो। क्लोजिंग पॉईंटच्या वरती जोपर्यंत आपल्याला बुलिश कॅन्डल एखादा मिळेल तर आपण त्या बुलिश कॅन्डलवरती एक रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करू। त्या रिव्हर्सलच्या ट्रेडमध्ये आपलं टार्गेट असेल 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील। एकदा का निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली येईल, क्लोजिंग पॉईंट किती आहे 21,780, 21,780च्या खाली जर निफ्टी गॅपअप ओपनिंग नंतर ट्रेड करेल तर जो आपला व्ह्यू असणार आहे तो कम्प्लिटली पुट साईडचा व्ह्यू असणार आहे। मार्केट डेफिनेटली निगेटिव्ह होऊ शकतं, स्लो अँड स्टडी आपल्याला डाऊन साईडला निफ्टी येताना दिसू शकते। तर त्या कंडिशनमध्ये 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला मिळतील। त्याच्यामुळे सोमवारी 21,800 21,820 हा जो काय बँड आहे हा बँड खूप महत्त्वाचा असेल, स्पेशली गॅपअप ओपनिंगमध्ये पण आपल्याला हा बँड खूप महत्त्वाचा असणार आहे। सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या वरची गॅपअप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे, कारण अपसाईडला 22,000च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स मिळत आहे। त्याच्यामुळं 100 पॉईंटच्या वरची गॅपअप ओपनिंग म्हणजेच 21,900च्या आसपासची जर निफ्टीमध्ये आपल्याला ओपनिंग बघायला मिळाली, त्या कंडिशनमध्ये पहिली कॅन्डल जर आपल्याला रेड मिळाली निफ्टीमध्ये आणि त्या रेड कॅन्डलचा जर लो ब्रेक करून निफ्टी डाऊन साईडला येईल तर आपण त्या ब्रेकडाऊनवरती काय करू, निफ्टीमध्ये एक पुटचा ट्रेड प्लॅन करू आणि पहिल्या कॅन्डलचा जो हाय असेल 5 मिनिटाच्या रेड कॅन्डलचा तिकडे आपण काय करू, स्टॉप लॉस प्लेस करू। टार्गेट्स जे आपले असतील, हा जो 21,800चा जो बँड आहे या बँडला टच करण्यासाठी निफ्टी डाऊन साईडला येऊ शकते। तर हे आपल्याला कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅपअप ओपनिंग देईल आणि पहिली कॅन्डल रेड बनवून त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक करेल तर आपल्याला ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। पण पहिली कॅन्डल जर खूप मोठी झाली, जर पहिली कॅन्डल 50-60 पॉईंटपेक्षा जर मोठी असेल तर त्या कंडिशनमध्ये मार्केट जर एखादा रिट्रेसमेंटसाठी वरती येईल आणि त्या कॅन्डलच्या मिडलपासून
फॉर एक्झाम्पल जर 50 पॉईंटची कॅन्डल असेल आणि 25 पॉईंटच्या आसपास जर आपल्याला एक रिट्रेसमेंट भेटली आणि तिथून जर निफ्टी आपला डाऊन साईडला येताना दिसेल तरी देखील आपण काय करू शकतो, कॅन्डलचा हायला स्टॉप लॉस लावून पुटचा ट्रेड इकडे प्लॅन करू शकतो. तर हा आपला ओव्हरऑल मोठ्या गॅप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली, गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी आपल्याला एखादी अप देईल, अशा प्रकारे ओपनिंग नंतर जर निफ्टी अपसाईडला येईल तर हा जो एक रेजिस्ट्रेशन लेवल आहे, या रेजिस्ट्रेशन लेवलमधून निफ्टी आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट नक्कीच देऊ शकते. त्याच्यामुळे 21,800 वरती आपण काय करू, एक पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. पण एकदा का निफ्टी 21,820च्या वरती ट्रेड करेल, गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी 21,800च्या वरती 820च्या वरती प्रॉपरली जर रेड कॅन्डल एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज करेल तर नक्कीच आपल्याला पुटचा ट्रेड तिकडे विसरून जावं लागेल. कारण मार्केट काय होऊ शकतं, अशा प्रकारे आपल्याला एक नवीन हाय दाखवू शकतं. त्याच्यामुळं 21,800 ते 21,820 हा जो लेवल असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. 21,820च्या खाली निफ्टी गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला या झोनमध्ये एखादी रेजिस्ट्रेशन कॅन्डल दाखवेल, अशा प्रकारे वरती येऊन इकडे जर रेजिस्ट्रेशन कॅन्डल दाखवेल तर नक्कीच त्या रेजिस्ट्रेशन कॅन्डलवरती आपण काय करू, एक डाऊन साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. डाऊन साईडमध्ये आपले टार्गेट्स असतील 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स आपले डाऊन साईडला पुटमध्ये असतील. गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल, म्हणजे ओपन झाल्यावरती सरळ जर रेड कॅन्डल करत डाऊन साईडला जर आली, म्हणजे खालच्या साईडला जर आली, तर आज जिथून सपोर्ट घेतलेला आहे 21,650 त्या सपोर्टवरती निफ्टीला येऊ द्या. या सपोर्टवरती मार्केटमध्ये आपल्याला कोणती कॅन्डलस्टिक बघायला मिळते ते बघू. जर इकडे आपल्याला अशा प्रकारे मार्केट डाऊन साईडला येऊन परत इकडे आपल्याला जर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जर मिळाले, परत आपण इकडे रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करू, म्हणजे कॉलचा ट्रेड इकडे प्लॅन करू. कारण तुम्ही जर बघितलं तर ज्या वेळेस निफ्टी 21,650 वरती येते त्यावेळेस आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळत आहे. तुम्ही जर बघितलं तर या झोनच्या आसपासून आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. पण एकदा का निफ्टी 21,650च्या खाली क्लोजिंग देईल, रेड कॅन्डलची जर क्लोजिंग देईल तर नक्कीच आपला जो व्ह्यू असणार आहे तो डाऊन साईडचा व्ह्यू असणार आहे. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केट जर खाली गेलं तर 21,650 हा लेवल खूप महत्त्वाचा असेल, स्पेशली निफ्टीमध्ये. ओके, तर सोमवारी आपण मॅक्झिमम काय करू शकतो, मॅक्झिमम आपण 100 पॉईंट ओटीएमचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. जास्त ओटीएममध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण मार्केट ओव्हरटाईल असल्यामुळे काय होतंय, प्रीमियममध्ये आपल्याला शार्प अपसाईड डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळते. तुम्ही जर चुकून चुकीचा ट्रेड घेतला तर आणि एकदा का त्याच्यामध्ये लॉस जर बघितला तर तुम्ही नक्कीच पॅनिक व्हाल. पॅनिक झाल्यावरती तुम्हाला तो ट्रेड होल्ड करावा की बुक करावा हेच कळत नाही, आणि याच्यामुळे आपण चुका करून खूप मोठा लॉस करतो. तर ह्या चुका तुम्हाला स्पेशली करायच्या नाही आहेत. जेवढं क्वांटिटी तुम्हाला मॅनेज होईल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये ट्रेड करा. जास्त क्वांटिटीमध्ये जर ट्रेड करण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला मार्केट मोठा धक्का देऊ शकतं. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीची सोमवारची प्लॅनिंग काय असू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला वरच्या साईडला एक ट्रेंड लाईन बघायला मिळत आहे. एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनवरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला ऑलरेडी 2 वेळा फॉल बघायला मिळालेला आहे. तर सोमवारी हा ट्रेंड लाईन खूप महत्त्वाचा असेल, स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये. फ्लॅट ओपनिंग नंतर या ट्रेंड लाईनला जर बँक निफ्टी अपसाईडला ब्रेक करेल, म्हणजेच 45,800च्या वरती जर बँक निफ्टी प्रॉपरली जर ग्रीन कॅन्डल क्लोज करेल तर 45,800च्या वरती आपण काय करू, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 46,200 ते 46,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात. तर बँक निफ्टीसाठी 45,600 हा एक सपोर्ट झोन आपल्याला बघायला मिळतो, कारण ऑलरेडी हा बँक निफ्टीसाठी एक सपोर्ट होता. तो सपोर्ट ब्रेक करून बँक निफ्टी काल डाऊन साईडला गेली होती आणि आज परत एकदा 46,600च्या वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली. तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 45,600 आणि हा जो ट्रेंडिंग ट्रेंड लाईन ड्रॉ केला आहे त्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून डाऊन साईडला जर जाईल तर नक्कीच आपला जो व्ह्यू असणार आहे तो पुटचा व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स जे आपले असतील ते 44,950 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये 45,600 हा जो काही सपोर्ट लेवल आहे, जोपर्यंत बँक निफ्टी या सपोर्ट लेवलच्या वरती असेल तोपर्यंत जो आपला व्ह्यू असणार आहे तो पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. ओके, त्याच्यामुळे 45,600 वरती तुम्ही लाईन ड्रॉ करून ठेवा. त्यासोबत हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. सोमवारी बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये या ट्रेंड लाईनच्या वरती बँक निफ्टीमध्ये आपला क्लिअरली कॉलचाच व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स आपले असतील 46,200 ते 46,400 पर्यंतचे टार्गेट्स आपले बँक निफ्टीमध्ये सोमवारी बघायला मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये आपण सोमवारी मॅक्झिमम 200 पॉईंट ओटीएमचा ऑप्शनमध्ये जाऊ. तुमच्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर, कॅपिटलचा इश्यू नसेल तर नक्कीच तुम्ही ॲट द मनी जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता.
गॅप अप ओपनिंग नंतर देखील बँक निफ्टी जर 45,600 या लेवलला जर ब्रेक करून याच्या खाली जर बँक निफ्टी सस्टेन झाली तर चान्सेस आहेत की बँक निफ्टी आपल्याला परत एकदा 45,000ची जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत येताना दिसू शकते. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये पण डाऊन साईडला म्हणजे खालच्या साईडला 45,600 या लेवलच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी असेल तोपर्यंत आपला जो व्यू असणार आहे तो पॉझिटिव्ह व्यू असणार आहे. बँक निफ्टीमध्ये जर मोठी गॅप ओपनिंग झाली, गॅप अप ओपनिंग म्हणजे 350 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर वरच्या साईडला आपल्याला 46,200 वरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. या लेवलवरती आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग जर एक्झॅक्टली 46,200च्या आसपास जर झाली आणि इथून जर आपल्याला एखादं रेजिस्टन्स भेटलं तर आपण नक्कीच 46,200 वरती काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण ऑलरेडी इथूनच आपल्याला एक स्ट्रॉंग फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळं 46,200 हा जो लेवल आहे तो प्लेमध्ये येईल, स्पेशली मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये. सोमवारी बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळत असेल तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 45,600 हा बँक निफ्टीचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल. जोपर्यंत बँक निफ्टी 45,600च्या खाली असेल तोपर्यंत आपला जो व्यू असणार आहे तो पुढ साईडचा व्यू असणार आहे. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपण एका अपचा वेट करू आणि 45,600 वरती काय करू, बँक निफ्टीमध्ये एक पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 45,000 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला बँक निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅपडाऊन ओपनिंग ऑलमोस्ट जर 45,000च्या आसपासची गॅपडाऊन ओपनिंग झाली तर नक्कीच मला जो व्यू असेल तो कॉलचा व्यू असेल, कारण इथून आपल्याला बाईंग बघायला मिळाली आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी 45,000च्या आसपास ओपन होईल तर नक्कीच मी एक फर्स्ट ट्रेड कॉलचा घेईन. त्या कॉलच्या ट्रेडमध्ये टार्गेट्स असतील 45,400 ते 45,600 पर्यंतची टार्गेट्स म्हणजे अपसाईडला असतील. स्टॉपलॉस तो मी लावेन तर 44,950चा मी स्टॉपलॉस लावेन. तर बँक निफ्टी एक्झॅक्टली 45,000च्या आसपासून सपोर्ट घेईल. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.